ये आजादी झुटी है, देश की जनता भुकी है, जग बदल घालून घाव मत सांगून गेले भीमराव. त्यानंतर पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगाराच्या तळहातावर तरलेली आहे, असं ठणकावून सांगणारे साहित्य सम्राट लोकशाहीर कामगार नेते अण्णाभाऊ साठे यांना जन्मदिनानिमित्त जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. मी तौरराव सिंह, जीप जालना शिक्षक. आज या ठिकाणी एक विशेष आपला जो मुद्दा आहे तो म्हणजे आम्हाला न समजलेले अण्णाभाऊ साठे आणि यांच्याविषयी आपण यांच्या जीवनचरित्राविषयी आपल्याला काही गोष्टी ज्या समजलेल्या नाहीत त्या या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न. या ठिकाणी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आपण त्यांच्या जयंतीच्या दिनी 2 शब्द माझ्याकडून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांचा जन्म आणि त्यांची कुटुंबाची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया. पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे आणि त्यांचं लोकप्रिय नाव म्हणजे अण्णाभाऊ साठे. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1919 साली झाला आणि त्याच्यानंतर त्यांचा जो जन्म आहे तो वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. एका गरीब आणि दलित समाजातील मातंग समाजामध्ये जन्म झालेले हे व्यक्तिमत्व, अत्यंत गरीब आणि मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबामध्ये जन्मलेलं हे व्यक्तिमत्व, त्यांचं कुटुंब म्हणजे अत्यंत गरीब, शेतमजुरी आणि त्यांना मिळणारे इतर छोटे छोटे कामं. त्यांना लहानपणापासूनच शिक्षण मिळालेले नव्हतं. समाजाच्या तळागाळातील जीवन, भूक, अन्याय आणि अपमान यांनी त्यांना लहान वयातच संघर्षाचं आयुष्य शिकवलं. मुंबईकडे स्थलांतर करण्याची त्यांच्यावर वेळ आली आणि त्यांचं जे प्रारंभिक जीवन आहे ते हलाखीचं गेलं. अवघ्या वयाच्या 12व्या वर्षी असताना अनवाणी पायात काही नसताना 365 किलोमीटर चालत जाऊन मुंबई गाठलेले हे व्यक्तिमत्व आणि यांचा परिवार, यांच्या परिवाराला मानाचा मुजरा. कारण की यांनी हाल अपेक्षा सहन करत 365 किलोमीटर पायी चालत आणि रस्त्यामध्ये मिळेल ते कामं करत करत त्यांनी मुंबई गाठली. त्यांनी किशोर वयातच मुंबईला आले. हातगाड्या ओढणे, वीटभट्टीवर काम करणे, विडी बनवणे अशा विविध कष्टाची कामं त्यांनी केली. दादरच्या लालबाग परळ परिसरात त्यांनी जीवन जगताना कामगाराचे, दलितांचे दुःख खूप जवळून पाहिले होते आणि यातूनच एक प्रेरणा मिळाल्यामुळं ते सामाजिक चळवळीमध्ये ते सहभागी झाले. अण्णाभाऊ साठे यांनी सुरुवातीला कम्युनिस्ट चळवळीशी CPI संलग्न होत कामगार, दलित आणि उपेक्षिताचा आवाज बुलंद केला. त्यांनी लालबावटा कामगार युनियनमध्ये काम केलं. ब्रिटिश साम्राज्याविरोधात आवाज उठवला आणि स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. अण्णाभाऊ साठेंचं जे योगदान आहे ते सर्वाधिक आहे ते म्हणजे लोकांना जागृत करणे, दीनदलितांना, उपेक्षितांना जाणीव करून देणे आणि कला आणि साहित्याचं ते सशस्त्र रूप म्हणजेच अण्णाभाऊ साठे. आपला महाराष्ट्र राज्य बनल्यानंतर त्या ठिकाणी तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ होती त्यामध्ये अण्णाभाऊ साठेंचं तेवढंच योगदान जे की विसरता न येण्यासारखं आहे. अण्णाभाऊ साठेंचं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठेंचे शस्त्र नव्हे तर शब्दाची ताकद वापरली. त्यांनी आपल्या छकडी, पोवाडे, कथांमधून सामान्य माणसांची भावना, राग, दुःख, संघर्ष मांडले. अण्णाभाऊंनी माझी मैना गावावर राहिली ही लोककथा शैलीतील जी छकडी गायली होती तिचं लिहून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सीमा प्रश्नावर एक तीव्र सांस्कृतिक उत्तर दिले होते. माझी मैना गावावर राहिली रूपकातून राजकीय वेदना त्यांच्या प्रकट होतात. ही छकडी केवळ एका स्त्रीच्या विरहाची गोष्ट नाही, प्रेयसीच्या विरहाची गोष्ट नाही. मैना म्हणजेच बेळगाव, आमचे जे काही महाराष्ट्रामध्ये मिसळू शकलं नाही. आजही त्या ठिकाणी आपण कर्नाटक आणि महाराष्ट्र वाद बघतो. बेळगाव, कारवार, निपाणी हे सीमा भाग जे महाराष्ट्राला हवे होते परंतु ते मिळाले नाही. अण्णाभाऊंनी या भागाच्या सौंदर्याचं वर्णन नितांत सुंदर असं केलं. तेव्हा मैनावर गावावर राहिले याचा अर्थ असा की माझं हृदय तिथंच अडकून पडलंय पण शरीर मात्र दुसरीकडे चाललंय. ही अस्वस्थता म्हणजेच सीमा भाग गमावल्याची पीडा ही त्यांनी आपल्या शब्दातून व्यक्त केली. 1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली पण या चळवळीत असलेल्या नेत्यांना जो संयुक्त महाराष्ट्र अपेक्षित होता तो मात्र मिळाला नव्हता. बेळगाव, कारवार हा सीमा भाग महाराष्ट्रात येऊ शकत नाही ही सल अण्णाभाऊंना खूप लागत होती. मुंबईतील फाउंटन आणि बेळगाव येथे झालेल्या आंदोलनामध्ये शेकडो लोकांनी रक्त सांडून देखील आपल्याला जो काही बंड करूनही त्या ठिकाणी महाराष्ट्र आपल्याला अखंड मिळाला नाही. यांचं दुःख त्यांच्या मनाला झालं आणि त्यातूनच जी काही या छक्कडाचा जन्म झाला आणि या छकडीमध्ये फक्त भावनिक उद्रेक नाही तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वास्तव्याचं सुद्धा भेदचित्रण होतं.
मित्रहो, मुंबईतील फाउंटन चौकामध्ये आणि बेळगावातील आंदोलनामध्ये लोकांनी जे रक्त सांडलं होतं, तरी तो आपल्याला सीमाभाग मिळालेला नव्हता, आणि त्याचीच ही वेदना. याचबरोबर अण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांचं चरित्र रशियापर्यंत पोवाड्यामधून सांगितले. पुढे त्या पोवाड्याच्या रशियन भाषेमध्ये सुद्धा देखील त्याचं भाषांतर झाले आणि त्या रशियन राष्ट्राध्यक्षाकडून त्यांचा सन्मान देखील झाला. पुढे ते स्वातंत्र्य लढ्यात देखील सहभागी झाले होते. 16 ऑगस्ट 1970 साली ये आजादी झुकी है, देश की जनता भुकी है, असा नारा शिवाजी पार्कावर ठणकावून देणारे म्हणजे अण्णाभाऊ. आम्हाला उच्च आणि नीच वागणुकीप्रमाणे उच्चस्थ लोक किंवा उच्च समजणाऱ्या लोकांची सत्ता आम्हाला नको, की फक्त आजादी ही झुटी आहे, ही देश की जनता भुकी आहे, असा नारा त्यांनी स्पष्ट ठणकावून दिला. शिवाजी पार्कवर दिलेल्या या दिवशी पावसानं खूप रूप धारण केलं होतं, परंतु अण्णासाहेब मागे हटले नव्हते. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान खूप महत्वाचं मानलं जातं. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि अभ्यासक हे त्यांच्या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. 1.5 दिवसाच्या शाळेत शिकलेले मानले जाणारे अण्णाभाऊ साठे जगभरामध्ये प्रसिद्ध झाले. नव्हे तर अख्ख्या जगात प्रसिद्ध झाले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानस सृजण्याचे काम शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द गव्हाणकर यांनी केलं होतं. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमा भागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लाल बावटा कला पथकाचे कार्यक्रम सादर केले. लोककला, संगीत कला याच्या माध्यमातून त्यांनी आपले विचार हे लोकांपर्यंत पोहोचलेले होते. आणि आज ज्याला आपण तमाशा वगैरे म्हणतो, त्या कारण लोककला ज्या माध्यमातून जी बघितल्या जात होती, तर तेच एक साधन होतं त्या काळामध्ये लोकांना प्रेरित करण्याचं आणि त्यांना समजावून सांगण्याचं. आणि याच विचारामध्ये फ्रेंच विचारवंत या ठिकाणी झॅक अत्ताली म्हणतो, संगीत ही फक्त अभ्यास करण्याची गोष्ट नाही, तर जग पाहण्याचा एक दृष्टिकोन सुद्धा आहे, समजून घेण्याचे एक साधन आहे. हे लक्षात घेऊन जर आपण महाराष्ट्रातील शाहिरी आणि जलसंच्या जे काही जन्माकडे जर पाहिलं, तर असं जाणवतं की संगीताला सामाजिक भान देण्याचं कार्य शाहिरांनी केलेलं आहे. आंबेडकरी शाहिरांनी संगीताचा उपयोग भेदभाव, अन्याय आणि बहिष्कृत्याला जो काही भिडण्यासाठी होता तो केला होता. जे वाचू शकत नव्हते, जे लिहू शकत नव्हते, त्यांच्यासाठी संगीत हेच आयुष्य समजून घेण्याचं माध्यम बनलं होतं आणि लोकांना प्रेरित करण्याचं माध्यम त्या माध्यमातून त्यांनी उपयोगात आणलं होतं. वि.स. खांडेकर जे आहेत, तर ते अण्णाभाऊ साठे बद्दल म्हणतात की अण्णाभाऊंच्या गोष्टीत अथवा लिखाणात विनोद नसतो असं नाही, पण त्यांचं प्रकृती धर्म आहे की गंभीर लेखकाचा ज्यानं फार भोगला आहे. 7 पडद्यामधून नव्हे तर समोरासमोर जीवनातल्या क्रूर सत्याचं ज्याला दर्शन घडलं, अशा पोटतिडकीनं लिहिणाऱ्या साहित्यकाचा आत्मा त्यांना लाभलेला आहे. म्हणूनच साहजिकच त्यांच्या गोष्टी मोठ्या वैशिष्ट्यपूर्ण असतात. म्हणून तत्कालीन सर्व बड्या कथाकारापेक्षा ते निराळे आहेत. या लेखकाला प्रतिभेचं देणं लाभलं आहे आणि जीवनात हा आग ओकणाऱ्या हर तऱ्हेच्या गोष्टीचा अनुभव त्यांच्या गाठी आहे आणि त्यांच्या मनात एक प्रकारची जी पीड आहे, चीड आहे, ते अन्यायाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचा ते पूजक आहे. आणि याचबरोबर त्यांचं लेखन साहित्य जे आहे, तर अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेमध्ये तब्बल 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये त्यांची फकीरा कादंबरी जी आहे 1959 समाविष्ट आहे, जिला इसवी सन 1961 मध्ये राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. साठेंच्या लघुकथांचा संग्रह 15 आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये 27 भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केलेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, 12 पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील 10 गाणी लिहिलेली आहेत. अण्णाभाऊ साठे हे 1.5 दिवसाच्या शाळेत जरी शिकलेले असतील, पण अत्यंत अनुभवी आणि पोटतिडकीनं लिहिणारे साहित्यिक. अण्णाभाऊ साठेंचा पोवाडा आणि लावणी यासारख्या लोकगाथात्मक कथा शैलीच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकीरांमध्ये फकीरा कादंबरी जी आहे, साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भूकमरीपासून वाचण्यासाठी आणि ग्रामीण रूढीवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या आपल्या या कादंबरीतल्या नायक फकीराला चित्रित त्यांनी केलेलं आहे. नायक आणि त्यांच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारीद्वारे कशी अटक केली आणि कसा छळ दिला आणि त्यांचा अखेरीस त्या फकीराला कशी फाशी देऊन ठार मारले, याचं सविस्तर चरित्र वर्णन म्हणजे या ठिकाणी फकीरा कादंबरी. मुंबईमधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. त्यांनी तो डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला.
त्यांनी त्यांच्या मुंबईची लावणी आणि मुंबईचा गिरणी कामगार या 2 गाण्यातून मुंबईला दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान और अन्यायपूर्ण असे म्हटलेलं होतं. आणि असे जगाला ठणकावून सांगणारे एकमेव जे काही महापुरुष आहे ते म्हणजे अण्णाभाऊ साठे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीला आणि त्यांच्या या लोककल्याणकारी कार्याला माझा सलाम. आणि या ठिकाणी मी एवढं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.